सन 1992 मध्ये बाबरी मशीद पडली. या प्रकरणामुळे उद्भवणारी हिंदू मुस्लिम दंगल आणि त्यानंतर लगेच सन 1993 मध्ये मुंबई मायानगरीवर झालेला सलग बॉम्ब हल्ला, त्यामुळे कुठेतरी हिंदू मुस्लिमच्या नात्यावर दुरावा व विपरीत परिणाम झाला होता. मुंबईमध्ये काही ठिकाणी राजकारणाच्या नावाखाली काही कट्टरपंथीय कार्यकर्ते विनाकारण या सामान्य गोरगरीब जनतेस वेठीस धरून त्यांच्या कत्तली करू लागले. या अमानुष छळाला स्त्रियांनाही सामोरे जावे लागले होते. या सर्व प्रकारामुळे संपूर्ण मुंबईसह देशही हादरून गेला होता. त्यामुळे सामान्य जनतेला मानसिक व सामाजिक छळाच्या त्रासाला सामोरे जावे लागले होते. हळूहळू या घटनेनंतर लोक पुन्हा आपापल्या कामात मग्न होऊ लागले, परंतु ती जखम काहींच्या मनात ताजीच होती. लोकांच्या मनातली भीती अजूनही नाहीशी झाली नव्हती. काही लोक अजूनही मानसिक तणावाखाली जगत होते. तर ही कथा सुरू होते ओम मित्र मंडळाची. श्रीहरी जगत पिता दूर करीतो व्यथा, ऐका सत्यनारायणाची कथा. मुकुराजा होता महाथोर, तयाची पत्नी होती सुंदर. नदी किनारी एकदा त्यांनी घातली महापूजा दोघांनी. आली एक नौका त्याच हो माधव भाऊ, जरा प्रसादाचं बघा. गे काकी, गे काकी. काय रे? काय नाही, तो प्रसादाचं चिरो झालो काय? माका काय तीच काम होत की काय? माझं काय नाही, तो प्रकाश मारता. वायस थांब, घरातला जेवण होऊन दे आधी. बरं मी काय म्हणतोय, आज काय गोडाचा जेवण हा काय? तू निघतर की काय तो फेकून मारू? चिडतं की त्या. ते हार वगैरे आता लावून घेऊया पताके झाल्यानंतर. ते पलीकडचं एक लावूया. हा ते त्याच्या पलीकडचं. काय झालं? काय माहिती. मत कुठे रे? काय माहिती नाही रे, सकाळपासून दिसला नाही. एक काम कर, हे पताके पकड, मी जाऊन आलो. लीलावतीने काही दिवसान दिली नवसाची त्यास आठवण. बोल पत्नीचे ऐसे ऐकून. अहमद भाई, दरवाजा खोलो, रुबीना हूँ. Was blown to smithereens. The impact of the explosion was so strong that it even shattered window panes of the surrounding buildings. एक बात कहूँ भाईजान, मैं क्या बोल रही थी, मैं वो आज पूजे की तैयारी चल रही है ना, तो मैं भी जाऊँ और आप भी आ जाना. कल परसों हुए उस दंगल की वजह से पता नहीं त्या लोकांची मानसिकता काय झाली असेल, अल्लाह जाने. फिर ऐसे कितने दिन तक चुप चुप के रहना पड़ेगा हमें? भीती वाटते ग कि ये लोग फिर से हमें कबूल करेंगे क्या?
रुबीना दरवाजा खोल। कौन है? मैं प्रवीण हूँ। बघा हा साहेब गेले कित्येक दिवस झालं घरात लपून बसलाय. का तर आपण ह्याला मारणार, ह्याचा तिरस्कार करणार म्हणून, ह्याचा स्वीकार करणार नाही म्हणून. अरे पण झालं तरी काय? विचार ह्यालाच. काय रे, काय झालं? मुझे लगा तुम्ही सगळे सुद्धा मला त्यांच्यासारखेच समजाल. काय क्या हिम्मत भाई, हम पे विश्वास नहीं है क्या? तरी मी काही दिवसापासून बघते ही रुबीना ही काही न बोलता घाईघाईत निघून जाते. क्या रुबीना, तुला कोणी काही बोललं का? तरी पण असं वागलीस? विश्वास नाही का आमच्यावर? विश्वास असता तर असं वागलाच नसता. नाहीतर काय, कसलं खूळ डोक्यात भरले काय माहिती. आणि ह्याला सुद्धा कळत नाही बिनमायेच्या पोरीला असं वागवतोय. अहमद, हमें इतना बुरा नहीं लगा जितना आज लग रहा है. अरे वाईट या गोष्टीचं वाटतं तू आम्हाला आपलंच मानलं नाहीस. नहीं पक्या भाई, मुझसे बहुत बड़ी गलती हो गई, माफ कर दो. माफ कर. अरे अहमद, नाराज मत हो. देख, हम तुझ पे गुस्सा नहीं है. एक काम कर, हर साल की तरह हमें काम में मदद कर, हाथ बटा. और क्या भाई, हम सब एक ही है रे. काय को इतना टेंशन लेता है? और तेरे सिवाय पूजा हो सकती है क्या? आजा. ए जाऊ द्या रे, सोडा त्याला. ए अहमद, ए कसलं टेन्शन घेऊन बसलायस रे? कसलं खूळ डोक्यात घेऊन बसलायस? आम्ही तुला ओळखत नाही का? हा, असं पुन्हा वागू नकोस. जा कामाला लाग. जा ती समय पेटव. जा जा जा. त्यास परतून बांधवा संगे साधुवाण्यान केले नारायणाचे पूजन. ठेव हृदयी सत्यता, श्री हरीशी पूजिता, श्री हरीशी पूजिता. आला तो वाणी आपुल्या नगरात, जावई राहिला तो नौकेत. बातमी ऐकुनी आनंदाची, हर्षली भार्या साधुवाण्याची. गेली लीलावती ती चटकन, पतीचे घ्यावयास दर्शन.